फलंदाज ऑलराउंडर गुड्डू साका लेग ब्रेकर ज्याने वेगवेगळी दिशा देताना वाशिबाचं नाव रोशन केलेलं आहे. त्यांचं टीम आता पहिल्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. बॅटिंग करताना दिसणारी रिद्धी सिद्धी कोपरी जी गावची टीम आहे त्यासाठी नागवा आणि विघ्नेश पाटीलचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतो. का न्यूट्रल अंपायरची अपेक्षा होती त्या अपेक्षाला मान देऊन आमच्या विनंतीने मान देऊन याच्यानंतर त्यांच्या मॅच असतानाही ते अंपायरिंग करतात. चला बॅट्समनचं नाव सांगण्यासाठी राखीव खेळाडू वाशी बॉईज वाशी प्लीज आपण आमच्या समालोचक कक्षामध्ये या, कॉमेंट्री कक्षामध्ये या. विनय प्रसाद येस नियम जे साहेल आहेत ते सांगतील का नियम काय आहे ते पावसाळी रबर क्रिकेट अंपायर साठी हे नियम. लेट्स स्टार्ट टू गेम. पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी 4 ओव्हरची मॅच. कोण आहे? प्रसाद आणि विनय अशी वाशी टीम कडून या आघाडीची जोडी आपण पाहतो. प्रसाद चांगला बॅटर आहे. दुसऱ्या नॉन स्ट्राईकला विनय आणि पहिलं भार सोपलं रिद्धी सिद्धी कॅप्टन प्रदीप ठाकूर खऱ्या अर्थाने मान सन्मान दिला पहिल्या मॅच साठी योगेशने. पण प्रमुख वाले आधारस्तंभ निश्चित आपण पाहतो योगेश रूपामध्ये. पहिल्या मॅचला सुरुवात पहिला चेंडू राईट आर्म उर्दू विकेट असा मार आहे आणि गोलंदाज अजय उर्फ बाला अजय उर्फ बाला पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी मॅचला होते सुरुवात. जाऊया आणि पाहूया हा खेळ. पहिला मॅच पहिला चेंडू आणि पेस करण्याचे प्रसाद वाशी बॉयज कडून बॅट्समन आहे. अजय उर्फ बाला बॉलिंग मार्क पर राईट आर्म उर्दू विकेट डी स्क्वेअर ऑफ द पॉइंट डीप एक्स्ट्रा कवा लॉंग ऑन लॉंग ऑफ. पहिला चेंडू रिलीज. ओहो पहिला चेंडू अपटी बार वेगळ्या दिशेने दिशा पाहिली. या मॅच मध्ये अंपायरिंग करताना विघ्नेश पाटील यांनी त्याला करार दिला. वाईट बॉलनं सुरुवात झाली. वाईट बॉलनं सुरुवात श्रीगणेश धावांचा वाशी बॉयज 1 शॉर्ट चेंडू बॅकफुटवर जाताना प्रतीक्षा केली हलक्या त्याने 1 बाउन्स 2 1 बाउलवर बॅक टू ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्रक्षण येईल फील करेल. सिंगल घेतली बॅटने पहिली धाव परंतु दुसरी एक पहिली वाईट बॅटने आली दुसरी. खातं खोलताना प्रसाद बॅटने ओपन दाखवून 2 वर 0 गडी बाद. सद्यस्थिती पहिल्या ओव्हर हाताळताना बॉलिंग मार्क पर अजय उर्फ बाला. 4 ओव्हरची मॅच दुसरा राऊंड. प्रत्येक फेस्ट मॅच प्रत्येक मॅचची 4 ओव्हरची होईल याची दक्षता घ्या. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. ओम साई मित्र मंडळ कोपरेगाव प्रेझेंटेड पावसाळी बॉल क्रिकेट स्पर्धा ओम साई चषक. पहिल्या ओव्हर हाताळला पहिला वाट टाकला दुसरा सिंगल घेतली. लेफ्ट हँड बॅट्समन फटका फसला एलिमिनेशन करता कॉटन बॉल सुपर बॉलिंग पहिला विकेटचं पतन. शॉर्ट ऑफचे चेंडू बॅकफुट वरती शॉर्ट ऑफ पुल करण्याचा बॅटच्या स्ट्रिकर वरती आणि तिथेच फसला. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. विनय बॅक 2 वर 1 असा धक्का बसला का गोलंदाज टप्पा लवकर शरीर येतं क्विक हलक्याच्या सरीने केले तिथे पृष्ठभाग खेळपट्टीवर ते सिंचन त्याचा पुरेपूर फायदा. गुडल्या टप्पानं चेंडूला उचली गेले चेंडू छातीवर का तर तो टायमिंग करू शकला नाही विनय आणि परतलाय. निराश करतेत नाव रवी जाधव पोलीस दलामध्ये सुरेख असो रेदर क्रिकेट असो टेनिस असो रबरी बॉल असो या तिन्ही फॉर्मॅटमध्ये इज अ गुड प्लेअर बाय रवी जाधव. इंटर केले मैदानामध्ये इन ॲट क्रमांक 3 वर 1 गडी बाद 2 सद्यस्थिती. पहिल्या ओव्हर हाताळताना रिद्धी सिद्धी कोपडी करून बॉलिंग मार्कवर अजय उर्फ बालाला पहिली सफलता. पहिली विकेट रिद्धी सिद्धीला ब्रेक थ्रू मिळवून देतो. 1 गडी बाद 2 अतिशय चांगला चेंडू. पहिला चेंडू वाईटने खऱ्या अर्थाने सुरुवात केली पण नंतर सिंगल घेतली खातं खोलताना प्रसादने. नंतर जशी पहिली स्ट्राईक पहिल्या चेंडूवर कॉटन बॉल ची शिकार. दोन्ही बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो ओळखला जातो रवी जाधव. हवेचा तो ओघ पाहतो हवेचा प्रभाव पाहतो त्यानुसार तो बॅटिंग करतो. मग ती डावखुरी असो उजव्या आता येतो उजव्या हाताने बॅटिंग करणार रवी जाधव. राईट आर्म उर्दू विकेट ॲप ट्रॅकवर चेंडू
वळायला विघ्नेशाचाच अर्थ. दोन्ही हात पेलवून दुसरा बॉल चेंडू टाकला आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये खराब. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या चिकू आहे स्कोरच्या भूमिकेमध्ये आम्हाला सांगतोय फक्त 3 वर 1 गडी बाद. 3 फॉर लॉस अपॉन 1 विकेट. विकेट इज बॅक व्हेरी अर्ली विनय विदाउट स्कोर. लाजवाब स्विंग इन द मिस. टप्पापणे चेंडूने घेतली हलकीशी स्विंग. सगळ्या गेला रवी जाधव. गुड टू बिहाइंड द स्टंप. सगळं गॅदर केलं. त्याच्या बाजूला स्वतः कॅप्टन आहे प्रदीप ठाकूर स्लिपमध्ये. लाजवाब बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग ऍब्सोल्युटली द फॅन्टॅस्टिक. कुठल्या टप्पाने चेंडूने घेतलेला हलकासं बलन. दॅट इज अ लवली आउट स्विंग अँड बिट टू द बॅट्समन. सगळा गेलाय. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ डीप इनटू काउ कॉर्नर and very close up the silimy down. Very good bowling. Super bowling यार. तोड नाही. शिरोच्या जवळून खूप कठीण असतं. शिरोच्या लांब थोडासा हलकासा पर्यंत उंची आणि त्याला दिला पेस. लाजवाब. हे गोलंदाजासाठी मात्र खूप महत्त्वपूर्ण असतं. हॅट्रॅक. आणखीन एक तेज तरा आपटी बार उचली घेतला. चेंडू ओव्हरची चांगली झाली समाप्ती. एकही चौकारांना पण एक धक्का दिला. या ओव्हरमध्ये अजयने पहिली सफलता मिळवली. धावा खर्च केले फक्त आणि फक्त 3 वर 1. कठीण परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरची समाप्ती आपण पाहतोय. ओम साई चषक 2024 ओम साई मित्रमंडळ प्रेझेंटेड पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आणि तिथे पहिला मॅच उद्घाटन सोहळा पार पडला. टॉस झाली. टॉस जिंकण्याचा मात्र सौभाग्य लावलं प्रदीप ठाकूर याला. त्याने लगेचच वेळ न घेता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रसाद आणि विनयच्या रूपाने जोडी गेली. पहिला चेंडू वाईट. त्यानंतर मात्र सिंगल घेतली आणि पहिला चेंडू जसं विनयला सामना करायचा होता लेफ्ट हँड बॅट्समॅन स्ट्रिकवर लागला तर सॉफ्ट डिसमिसल. फक्त 3 धावा खर्च केला. लाजवाब पहिलं ओव्हर हाताळलं रिद्धी सिद्धी कोपरीकडून. पहिलं ओव्हर हाताळताना बॉलिंग अजय उर्फ बाला. प्रसादला खेळावं लागेल कारण धावसंख्या खूप आहे. पावसाळी रबर क्रिकेट 10-12 धावांच्या सरासरी कमी पडते. पावसाळी रबरचा विकेट जर पाहिले चेंडूचा वेग पाहिला तर लवकर झपाट्याने सीमारेषेच्या पार होतो. आपलं वैयक्तिक पहिलं आणि दुसरं तोसिफ पहिलं बॉलिंग मारवर. अतिशय चांगला चेंडू. गुडलेन टप्पामध्ये थोडासा हलकासा त्याला खांद्याच्या बलबुत्या उचली घेतली. आपटी बॉल सुद्धा पुन्हा एकदा गॅदर केले विकेटचे पाठीमागे योगेशने. धाव मात्र मिळत नाही. टायमिंग फसलं पण क्षेत्ररक्षण खाली. सिली मिड ऑफचा क्षेत्ररक्षण जाईल. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चेंडू घेईल फील करेल तोरण आरामात दुसरी सिंगल आपल्या खात्यात टाकली. बॅट्समनचं नाव आहे अर्थातच प्रसाद. तो जातो 2 वर. टीमला घेऊन जातो 4 वर. दुसरं ओव्हर प्रगतीपथवर टाकताना आपलं पहिलं टाकताना अर्थातच तोसिफ नेम ऑफ द रिद्धी सिद्धी सेकंड बॉलर. आता समोर आहे रवी जाधव. खरोखर त्याला माहित रवीच्या जरा तरी हपोली दिली तर तुडवेल आपल्याला. पिसं काढेल. अंदाज बांधला का आपटी बारला थोडंसं मात्र बिस्कत खेळतोय. थोडा त्रास होतोय आणि तेच आपटी बार वारवून सोडलेत. चांगला निर्णय घेतले गोलंदाजाने समोर न टाकता. ओ लवली बॉल यार. आता थोडासा बेहाल करणारा क्विक इन टू द बॉडी. बॅटची कडा घेतली बॅकवर्ड पॉइंट ठिकाणी जिथे कोशांकी क्षेत्र आहे. अवघी सिंगल मिळतं रवीला. सिंगलने थोडा हलकासा पुढे जाताना वासी बॉईज 11 वासी 5 वर 1 गडी बाद. लो स्कोरिंग आतापर्यंत धावसंख्या व्हेरी सावकाश गतीने मंद गतीने चाललेला खेळ. जे धमाके अपेक्षित आहे रवीकडून ते अजून वाजले नाही. ते वाजायला सुरुवात झाली तर मग थांबणार नाहीये. पाऊस थांबले परंतु बॅटिंगचा जर दबदबा पाहिला तर खेळावं लागेल रवीला. बॅटची कडा पुरी किनारा विकेटच्या पाडे आणखी एक सिंगल मिळते. सिंगलने जास्त नुकसान होणार नाही. खूप तेज तर असा गोलंदाजाचा पुरेपूर फायदा. निसटती ती खेळपट्टी तिच्या पृष्ठावर ते साचलेलं पाणी आणि त्याला दूर करताना त्यांना माहीत आहे रवी जाधवला की त्या सिंचनामध्ये पाण्यामध्ये जर चेंडू बरोबर पडला ना तर 1.5 गती वाढते. ते जाणलं. साचलेलं पाणी पायाने थोडंसं बाजूला सारलं. लवली बॉलिंग यार लवली बॉलिंग. जेवढी तारीफ करावी ना दोन्ही बॉलिंग तेवढी कमी असेल. 2 ओव्हरचा खेळ इथे जो होतोय समाप्त. 2 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर वाशी बॉईज वाशी 11 फक्त 6. 3 धावांची सरासरी. 1 धक्का. फलंदाज 0 वर विनय. त्याच्या जागेला रवी. परंतु आता विचार केला तर रवीने फक्त
2 धावा आणि त्यासाठी चेंडू फेस केले जवळ 8 मध्ये अवघ्या 2 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एक इनिंग ब्रेक नंतर आम्ही वायू 11 बोंडकोडे, पण बोंडकोडे वायू यांचा कॅप्टन तिथे खेळपट्टीवर आहे जो आम्हाला सहाय्य करतो अंपायरिंगसाठी. त्यासाठी आपण एक मॅच नंतर आमंत्रित करू वायू 11 बोंडकडे, कारण विघ्नेश स्थिती आहे. त्याच्या विरोधात यश स्मृती ऐरोली कोलीवाडा असा टीम खेळेल दुसरी मॅच. ती 4 ओव्हरची, पण डबल राऊंड मात्र असेल 3 ओव्हरचा. याची दक्षता घ्या. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी टार्गेट. येस, अंपायरचा डिसिजन फायनल, नो रिव्ह्यू, कुठला DRS नाही आहे. याची दक्षता घ्या. जे काम फत्ते करायचं ना त्याची सर्वस्वी जबाबदारी असेल आमच्या ऑनफिल्ड अंपायरची. नो DRS, व्ह्यू नाही आहे. या सूचनेकडे लक्ष द्या का कोणत्याच रिव्ह्यू ते मला घेता येणार नाही. ऑनफिल्ड जे सांगतील अंपायर त्यांचा निर्णय मात्र अंतिम असेल. फुल टॉस, बॅटवर प्रॉपर आली, बॅटचा तडाखा, बॅटमधून बरसताना आघाडीला सरामीर, फक्त पहिला षटकार प्रसाद छरन. पहिला षटकार बॅटमधून हलकीशी फुल टॉस, जोरदार स्वागत केलं. पहिल्या गोलंदाजानं ही कामगिरी यशस्वी करू दिली नव्हती अजयने. दुसरा ओव्हर टाकला तो स्वप्ने, त्याने मात्र 3 धावा खर्च. पण अनिल याच्या पहिल्या चेंडू धमाका, लो फुल टॉस, त्याच्यावर ताव मारला आणि चेंडूला काऊन ओलांडून गेला. हा षटकार प्रसाद, व्हेरी गुड स्ट्रोक. या धावांची या फटक्यांची नितांत आवश्यकता वाशुबाजला. तो षटकार अखेरकार आला. अनिलचं जोरदार स्वागत. अनिल येतोय ऑफसाईड ऑफस्टम, पण पिचिंग खूप ऑफस्टमच्या बाहेर. ते विघ्नेश पाटील जो वायू बोंडकोडचा कॅप्टन आहे, पण पहा जशी आम्ही आवाज त्याला दिली थोडाही वेळेचा मात्र उसंती नाही घेता लगेचच आमच्या विनंतीला मानून त्याने अंपायरिंग काम चोख. लो फुल टॉस, बॅटवर प्रॉपर, बॉलर बॅक टू ड्राइव्ह बिटवीन लॉंग ऑन अनदर 6 टू द प्रसाद. दुसरा षटकार बॅटमधून येताना चांगली फटकेबाजी. प्रतीक्षा करतो शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला शरीरापासून जवळून खेळलेले 2 षटकार लाजबाब. थोडाच चिंतेत 1 2 3 तब्बल 6 खेळाडू जमलेत, 5 खेळाडू जमलेत. टोलक कॅप्टनच्या साथीला पुन्हा त्यांचा अंदाजस्तंभ योगेश होतोय आणि एक मोलाचा सल्ला देतोय की कोणत्या त्यामुळे ते जे गोलंदाजी मित्रा आपल्या प्रमुख गोलंदाजीने अजयने टाकलं, तोशिफनं टाकलं, त्याने कसा टप्पा मात्र फुल टॉस नाही देता गुडलँडवर त्या गुडलँडच्या थोडासा अफूट ठेवला, शट ऑफ पेनचे चेंडू टाकले, उचले गेले चेंडू. खेळताना खूप त्रास दिला होता रवी जाधव आणि खास करून प्रसादला, पण फलंदाजी मात्र भरली. 2 षटकार बॅटमधून आले. धावसंख्येला आकार देताना 19 वर 19 एक्झॅक्टली स्कोर. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. विकेट इज बॅक विनय विदाउट स्कोर इन द डक. डकवर परतल्यानंतर इनॅट क्रमांक 3 वर अनिल होते समोर. प्रसाद ऑफस्टमला सोडून परंतु दिशेपासून भरकटलाय. चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर, वाईटचा इशारा दिलाय. 1 ने धावसंख्या मात्र पुढे नेते वाशी बॉयज टीमला 20 वरती. 4 ओव्हरची मॅच. तिसरा ओव्हर हाताळताना आपला पहिले टाकताना अनिल ऑफसाईड ऑफस्टम बॅक टू बॅक 2 वाईट. खराब चेंडू आले. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये खूप धावा आल्यात आणि एक वेगळे वळण घेतले. 2 ओव्हर फक्त 6 होत्या. 6 वर 1. अनिल आला, त्याचं स्वागत केलं षटकार टोकून बॅट्समन प्रसादने. आणखी एक तगडा स्ट्रोक, खडे खडे. व्हॉट अ लवली बॅकलिप, बॅलन्स ऑफ द बॉडी प्रॉपरली इन हिट ओव्हर द लॉंग ऑन. इट्स अ मॅक्सिमम. तिसरा षटकार बरसताना बॅटमधून प्रसादच्या आता आकार आलाय. आता डगआउट मध्ये जे चेहरे मात्र थोडे उदास होते ते झाले खुललेले. ते खुलले गेलेले डगआउट मध्ये थोडी प्रसन्नता, थोडीशी पावसाने इथे मात्र रजा घेतलेली आहे. हलकासा प्रकाश आणि प्रकाशामध्ये चाललेलं लाजवाब पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ओम साई मित्रमंडळ ओम साई चषक 2024. या षटकाने धावसंख्या पुढे जाते 27 धावा, 1 गडी बाद. एक डी स्क्वेअर लेग ऑन साइडला पाहू शकता. एक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट. त्याच्या बाजूला काही अंतर लॉंग ऑन आहे. ही सजावट ऑन साइड ऑस्टन लिफ्ट केला. लिव्ह द बॉल
सोडून दिलं, बाकीचे तमाम काम करतोय. फटके बसल्यानं तो जरा गोंधळ उडू शकतो, ते मात्र स्पष्ट नजर येते अनिलच्या बाबतीत. 3 तडाखे बसले, त्यामुळे चेंडू कुठून टाकावं या मात्र पेचात सापडले बॉलर. वाईट टाकल्यानं बॉलिंग मार्क पुन्हा राईट उर्दू विकेट. ट्रॅक पर चेंडू हे अपेक्षित आहे. हा प्रॉपर लेंथ आहे, प्रॉपर लेंथ दिलेली हलकीशी उंची, इथं परफ्युम्स डिलिव्हरी, नकाला झुंबून गेला विकेट किपर. आता मध्ये चेंडू योगेशच्या डॉट. खूप उशीर आहे ना, पण हरकत नाही. व्हेरी गुड बॉलिंग, परफेक्टली अपसाइड द ऑफस्टम यॉर्क. हे 2 चेंडू आहे ना थोडा उशिरानं आले, परंतु चांगले. त्याने लगाम बसवलं, त्याने खामोश ठेवलं. ज्याने 3 षटकार आपल्या विरुद्ध चढले त्याला 2 चेंडू मध्ये लाजवाब. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक रितेश सिद्धी बॉलर अनिल. स्कोर आहे 28-28 वर 1. पुन्हा एकदा अति घाईमध्ये वेगवान टाकण्याचा प्रयत्न. अर्थातच वाईट +1. 2 धावा मिळतात. वाशुबाहेर पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यावर. आता 30 वर 30 धावा झाल्यात. 3रं ओव्हर प्रगती पथावर मार्गस्थ असताना टाकलं जातं. गोलंदाजा मारुती सिद्धी कोपरीकडून अनिल. फुलटॉसला दिशा दिली, स्लाइस सोडून जातो. शॉट लेगच्या ठिकाणी घोषांक क्षेत्रानंतर पळायला, कारण भिंतीला लागल्यानंतर चेंडू मात्र घोषित केली नव्हती. एक सिंगल मिळते बॅट्समॅन प्रसादला. ओव्हरची झाली 3रे समोर. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. आपण पाहतो पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा ओम साई चषक 2024. तिथे पहिलीच मॅच आपल्या भेटीला रिती सिद्धी कोपरीच्या विरुद्धात बॅटिंग करताना वाशी बॉईज. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाशी बॉईज पोहोचले 31 वर 1. 31 लॉस ऑफ द ओनली 1 विकेट. 6 चेंडूचा खेळ बाकी. टार्गेट सेट करणारा हे ओव्हर आणि टार्गेट सेट करणारा 2 ओव्हरमध्ये फक्त सचिन साहा. क्रिकेट खूप मागड षटक. या षटकामध्ये जवळजवळ धावा दिल्या अनिलने. 25 धावा, खूप मागड षटक. मुख्य व्यासपीठावर कोपरी 40+ जे सन्मान्य ऑलराऊंडर मनोहरजी ठाकूर आहेत. शांत स्वभाव आणि नेहमीच त्यांचा एक मध्यम गती गोलंदाज 40+ लाजबाब. लाईन अँड लेंथ पाहिली तर सुपर असते. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली सुरुवात. गुड नेट टप्पा चेंडूने घेतलेली उचली, शनाच्या जवळून काढलेला. खूप प्रचंड वेग होता या चेंडूवरती. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूने सुरुवात केली. पुढला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. वा वा बाय वा, सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. अक्षय बॉलिंग मार्क डेथ वर मध्ये 2 चेंडू सलग डॉट. सेटल बॅट्समन समोर आहे प्रसाद, ज्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार बसवले, 25 धावा खर्च केल्या. त्याचा प्रमुख 3 षटकार. ओ माय गॉड, ओ ओ ओ ओ ओ ओ बाउन्सिंग बॉल. जो निर्णय आहे ना तो ऑनफिल्ड अंपायरने द्यायचा आहे. चल जास्त उज्जत घालू नका अंपायर बरोबर, कारण कोणताच रिव्ह्यू नाहीये. हा स्पर्धेचा नियम आहे. 24 संघ स्पर्धेत उतर. पहिलेच मॅच वाशी बॉयच्या विरुद्धामध्ये रिती सिद्धी गावचा टीम. दोन्ही अंपायर आहेत ना मित्रांनो, न्यूट्रल अंपायर आहेत. बोंडकोडे 11 बोंडकोडेमध्ये खेळतात. एक नागवा स्वतः कॅप्टन आहे विघ्नेश. तर दिलेला निर्णय मात्र आपल्याला स्वीकारावा लागेल. अंपायरचा निर्णय हा दोन्ही अंपायर मध्ये मिळतात, हरकत नाही, सल्ला मसलत होते. पण जास्त प्रेशर टाकू नका रवी. आणि मी प्रसादला विनंती करेन, कारण रिव्ह्यू नाही आपण समजू शकतो. सल्ला मसलत झालेले आहे, जास्त एक्स्ट्रा प्रेशर टाकू नका प्रसाद. जो निर्णय असेल ना तो मात्र दोन्ही संघाला बंधनकारक, असं आम्ही पहिलेच जेव्हा मॅचला सुरुवात झाली तेव्हाच म्हटलं का ऑनफिल्ड. चला निर्णय विघ्नेश. डॉट बॉल आहे, डॉट बॉल 3 चे 3 डॉट.
धाव मात्र मिळत नाही. पुन्हा सज्ज होते बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. कडक स्ट्रोक आहे. खडे खडे षटकार का मागचा होता. बॅटमध्ये बरंच वाशुबाईचा आघाडीला आलेला सलामीला बॅट्समन प्रसाद चेरान. 37 धावा धाव संख्या पोहोचलेली आहे. पहिले 3 चेंडू सलग डॉट. बोनकोड्याचे आदरणीय गिरीजी नाईक आपलं सरचे स्वागत आहे आपल्या या मंचावर. ओम साई चषक 2024 मध्ये ओम साई मित्रमंडळ तुमचं सरचे स्वागत आहे. आदरणीय गिरीजी नाईक स्वागत सुस्वागतम. षटकाराला धावसंख्येला मात्र आकार देताना धावसंख्या पोहोचवली 37 वर. 37 एक गडी बाद सद्यस्थिती आहे. पहिली मॅच पहिला इनिंग बॅटिंग करताना बरसलाय. 4 षटकार आतापर्यंत ठोकलेत प्रसादने. बॅचचे आउटसाइड एज बॅचच्या बाहेर कडा विकेटच्या पाठीमागे सिंगल मात्र आली. केवळ 1 चेंडूचा खेळ. सलग 3 चेंडू निर्धाव. तज्ञ मात्र खडे खडे ऑन द अप ओव्हर द लॉंग ऑन लॉंग अप. 1 षटकार आला. बॉलिंगचा पहिला विचार केला तर अक्षय बॉलिंग मार्कवर पहिले 3 सलग डॉट. षटकार 1 वन डी. नाव लास्ट रिव्ही. पहिला इनिंगचा शेवटचा बॉल. बॉलिंग मार्कवर अक्षय. समोर आघाडीला आला फलंदाज प्रसाद. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये तो मात्र अयशस्वी. शेवटच्या चेंडू रवी जाधव धावचित. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ इथे होतो समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. स्कोर आहे स्कोर कार्ड वरती 38. 39 धावांचं टार्गेट. 4 ओव्हरचा खेळ. यस वायू 11 बोनकोडे आणि यश स्मृती एरोली कोलीवाडा. यस वायू 11 बोनकोडे आणि यश मूर्ती ऐरोली कोलेवाडा. गतवर्षीचा चॅम्पियन आहे वायू 11 बोनकोडे. तर चॅम्पियन संघ दुसऱ्या मॅच मध्ये यश मूर्तीच्या विरुद्ध केले. ऐरोली कोलेवाडा यश मूर्तीचा कॅप्टन आणि वायू 11 बोनकोडे टीमचा कॅप्टन. प्लीज आपण टॉस साठी या. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 38 बनले. 39 टार्गेट आहे. समोर रिद्धी कोपरी. चांगली फलंदाजी आहे. 100 बॅटिंग प्रसादची राहिले. कारण तब्बल प्रसादने ठोकले 4 षटकार. 28 धावांची एक बेहतर इनिंग नाबाद. व्हेरी गुड बॅटिंग बाय प्रसाद. अभि जोशी टीम कॅप्टन यश मूर्ती ऐरोली कोलीवाडा. अभि जोशीला मी विनंती करतोय. त्याच्या विरुद्धामध्ये गतवर्षीचा चॅम्पियन विजेता संघ वायू 11 बोनकोडे लढेल. ते 2 कॅप्टन येतील टॉस साठी. 39 धावांचा टार्गेट. 4 ओव्हरची मॅच. रिद्धी सिद्धी समोर. हितेश कोटकर कारण बोनकोडे टीमचा कॅप्टन आहे टॉस साठी. मी हितेश कोटकरला विनंती करतो आपण जरा या इनिंग साठी अंपायरची भूमिका आपण पार पाडा. हितेश कोटकर प्लीज. ऐरोली कोलीवाडा. आम्ही विनंती करतोय हितेश कोटकर लाजाबाबाचा बॉलर. त्याला विनंती करतो की या 1 इनिंग साठी आम्हाला सहकार्य करा. सह्य करायचं आहे अंपायरिंग म्हणून. लाजाबाब क्रिकेटची स्पर्धा पर्व 2 ओम साई चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि तिथे पहिली मॅच आपसामध्ये रंगते. वाशी बॉयज विरुद्ध रिद्धी सिद्धी कोपरी. टॉस झाली. रिद्धी सिद्धी कोपरी टीम कॅप्टन प्रदीप ठाकूर ऑन द टॉन एंड चूज द बॉलिंग फर्स्ट. इनिंग मध्ये पहिला झटका जेव्हा खात्यामध्ये अवघ्या 2 धावा. 2 वर 1 सद्यस्थिती होती. पण काय पार्टनरशिप होती रवी जाधव. पार कमाल केली नाही रवी जाधव. पण तो अनुभव शेअर केला आणि एक वेगळा आत्मविश्वास मात्र प्रदान करून दिला प्रसादला. त्या प्रसादने मात्र झोट उठली. 4 षटकार ठोकले. 28 धावांची बेहतर इनिंग नाबाद. आणि त्याच्या बलबुत्त्यावर वाशी बॉयज 11 वाशी याने 38 धावा लावल्या स्कोर कार्डवरती. 39 टार्गेट. पावसाळ्या होते पुन्हा एकदा सुरुवात. रात्रीपासून मुसळधार कोसळणारा पाऊस. थोडीशी विश्रांती घेतली. पुन्हा एकदा संततधार चालू. पांघरलेलं आउटफील्ड हिरवेगार आणि तिथेच गावदेवी मैदानावर मात्र रंगतो खेळ. ओम साई चषक 2024.
यश स्मृती ऐरोली कोलिवाडा टीम कॅप्टन आणि वायू 11 बोनकोट टीम कॅप्टन नेक्स्ट मॅच टॉससाठी आम्ही आपणास आवाज देतो 39 धावांचा टार्गेट आणि त्याला उत्तर देण्यासाठी प्रदीप नामदेव ठाकूर च्या समवेत प्रदीप आणि भरत आहे. येस जाऊया अतिशय उत्कृष्ट असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने करणारे कोपरी 40 प्लस सन्माननीय मनोहरजी ठाकूर यांचा करूया आपण सन्मान. स्वागतम सुस्वागतम. मी विनंती करतोय स्वप्नील ठाकूर का आपण या अतिशय आदर्शवंत असा ऑलराऊंडर मनोहरजी ठाकूर आपल्या शुभ हस्ते माईची ही प्रेमाची उबदार शॉल आणि सुगंधी सोनार पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मनोहरजी ठाकूर यांचं होते स्वागत. ओम साई मित्रमंडळ ओम साई चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मनोहर दादा. पसरणारा जोरदार पावसाला सुरुवात पण बॅटिंग सुरेख राहिली कारण धावा मिळत नाही तेव्हा बॅटचा पूर्णपणे फेस ओपन केला आणि तिथे तोळेजंग 4 षटकाराच्या सहाय्याने 28 धावा तब्बल नाबाद हे एक इनिंग अँकर इनिंग खेळून गेला प्रसाद. 39 धावसंख्या उत्तर द्या 2 सलामीवीर भरत विचार करा बोनकोडे 11 बोर्ड ते ठोकलेलं अर्धशतक एक ग्वाही देतो इज अ बेस्ट मॅन इन टच मॅन इन फॉर्म. खूप भन्नाट फॉर्म मध्ये भरत आज चालला तर मॅच चालवेल. ही विकेट पहिले थोडासा मात्र प्रेशर बॉलरचं नाव नवीन गोलंदाज लेफ्ट हँड लाजबाब नॅचरल आउटस्विंग टप्पा गुडले नंबर पडलं टपल्यानंतर घेतलं ते नॅचरल आउटस्विंग पहिल्या चेंडूवर सकवलं भरतला लाजबाब बॉलिंग यार हे अपेक्षित आहे. पसरणारा ज्या त्या सरी त्याचा पहिल्या चेंडूवर योग्य फायदा उठवला पुरेपूर फायदा. बॅकफुटवर गेला जागा बनवत दिशा दिली पण विकेटला तिथे पाण्याचा साठा साचलेला त्या पाण्याच्या साठ्यामध्ये खेळाचं जी चेंडूची जी गती होती ती गती मंदावली त्याचा फायदा घ्या सिंगलने भरतनं खातं खोललं दुसऱ्या चेंडूवरती. 2 चेंडूचा खेळ वाईटने सुरुवात झाली होती अजयने पण तदनंतर फक्त 2 धावा दिल्या पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे दुसरा चेंडू सिंगल नेली खातं खोललं टीम आणि स्वतः भरतचं 1 ने. बॅकफुटवर जाताना टायमिंग चुकले डाऊन द बॉल सुपर कॅचर वा बाय वा अतिशय देखणा झेल कॅचर्स विन द मॅचेस. काय झेल पकडलं यार कोसळणारा ते पावसाच्या ते संत निदान त्याच्यामधून आलेला नजरेसमोर डोळ्यासमोर चेंडू पण एकी पापणी त्याने मात्र मिसकवली नाही. व्हॉट अ कॅच अनबिलिव्हेबल कॅच लॉंग ऑफच्या ठिकाणी एक अतिशय दर्जेदार झेल टिपताना ग्वाही दिलं आय एम द बेस्ट फिल्डर ऑफ द वाशीबाई वाशी. चला वायू 11 बोनकरचा कॅप्टन विघ्नेश प्लीज आपण याचा कारण यश स्मृती ऐरोली कोलिवाडा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे विनंती केली जाते. वायू 11 बोनकडे गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ विजेता संघ आपण त्वरित या कारण यश स्मृती ऐरोली कोलिवाडा टीमचा कॅप्टन इथे सज्ज आहे. लाजबाब जाल कॅप्टनची खेळी या शत्रक्षणेने समाप्त केली मी म्हणेन. एक जे शत्रक्षण ते विकेट मिळवून देतात बॉलरला अविश्वसनीय झेल अनबिलिव्हेबल कॅच. त्या फटका मात्र कॅप्टन स्वस्तात पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार नॉन स्ट्रायकचा विनयी आपण नॉन स्ट्रायकला जशी स्ट्राईक मिळाली तोही गोल्डन डकचा शिकार पण तो सॉफ्ट डिसमिसल. इथे झेल बनवला इथे विकेट काढून दिली फिल्डरने. कॉट विनय जो गोल्डन डकचा शिकार त्याने जशा तसं उत्तर देताना कॅप्टनला मात्र गोल्डन डकचा शिकार व्हायला भाग पाडला. पहिली सफलता नवीनच्या हातात हाती लागली. बॅकफुटवर जाताना आला योगेश डाऊन द बॉल आणखी एक सफलता बॅक टू बॅक 2 विकेट 2 जबरदस्त करारे झटके अडचणीत आला संघ रिद्धी सिद्धी कोपरी. शॉर्ट आर्म चेंडू बॅकफुटवर जाताना डीप स्क्वेअरच्या वरून मात्र खेचाचा षटकार एलिमिनेशनची मात्र कमतरता एलिमिनेशन मिळालं नाही आणि तिथे डाऊन द बॉल लाजबाब झेल. पहिला विकेट कॅप्टन दुसरा नवी मुंबईचा
विराट कोहली या नावाने ओळखणारा योगेश परतलाय शून्यावरती. 2 धक्के, रिद्धी सिद्धी अडचणीत, अवघी 1 धाव असताना 2 झटके, एकदम खराब स्थिती. पण क्रिकेट आहे. जो बरं भरत इन फॉर्म बॅट्समन, मॅन इन टच, ती भरतची विकेट खूप महत्वपूर्ण असेल वर्षी बॉज वर्षी टीमला. ती विकेट जर मिळाली नाही तर किती विकेट पडो दुसऱ्या एंडने, भरत सोडणार नाहीये. तो परत मॅच मध्ये आणेल रिद्धी सिद्धीला, एवढं मात्र निश्चित. 2 गडी बाद 1 अशी सद्यस्थिती आहे. पहिल्या ओव्हर पगतीत पदावर यशस्वी गोलंदाज 0ने सुरुवात केली, नंतर सिंगल, लगेच कॅप्टनाला स्ट्राईक होते पदी आणि तिथे मात्र घेतलेला विनयनं तो अविश्वसनीय जय. तिथूनच मात्र एक वेगळी प्रेरणा नवीनला आणि इतर फिल्डरला मिळाली. नतीजा 2 वर 1. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, बॅकफुटवर जाताना नवीन आलेला बॅट्समन लॉंग लेगच्या दिशेने अवघी सिंगल मिळते. 5व्या चेंडूवर 2 वर 2, 2 गडी बाद 2 असे रिद्धी सिद्धीचं स्कोर कार्ड आहे. तो निश्चितच खराब. पहिल्यावर बघितलं तर 5 चेंडू आता पण नवीनने टाकले. वशी टीम कडून पहिल्या ओव्हर हाताळताना 4 ओव्हरची मॅच, लक्ष्य 39. त्याच्यापैकी अवघ्या 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्चानं 2 जबरदस्त धक्के दिलेत नवीनने. बॅकफुटवर गेला, आणखीन झेल, गडी क्रमांक 3 बाद होता राहिला, वाचला गेलाय. ड्रॉप द कॅच. इतर जे 2 झेलतो त्याच्यापेक्षा कितीतरी मात्र सोपा झेल टिपता आला नाही. इनसाइड द सर्कल, शॉर्ट मिड विकेट, ड्रॉप द कॅच, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिला ओव्हरचा खेळ होते समाप्त. आपण पाहतो पहिली मॅच ओम साई मित्रमंडळ घेऊन येते पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ओम साई चषक 2024 पर्व 2. आणि तिथेच 39 धावांचं आव्हान. परंतु पहिल्या ओव्हरची समाप्तीने अवघ्या धावा मिळाल्या 3 वर 2 गडी बाद. आदरणीय वैभव ठाकूर यांचा आपण सत्कार करूया. निलेश भोईर, नीलू भोईरच्या शुभ हस्ते खूप आघाडीची भूमिका वैभवचं केसीएल असो, कोपरी चॅम्पियन्स लीग असो किंवा ओमसाई, तर सातत्याने आमच्या मार्गदर्शक वैभवजी ठाकूर यांचा केसीएलचे प्रमुख. परंतु खरोखर त्यांना सन्मानित करताना निलेश लाजबाब कामगिरी वैभव ठाकूरच्या माध्यमातून सातत्याने मग टेबल रबरी बॉल असो किंवा टेनिस क्रिकेट असो तेव्हा नेहमीच मार्गदर्शन वैभवजी ठाकूर आमचं आम्हाला लाभलेलं आहे. समाजसेवा, सातत्याने क्रिकेटवरचे प्रेम, त्यांना सन्मानित केलं. निलेश भोईर यांचे शुभ हस्ते मायचे उपदर्शन आणि सुगंधित सोडणारं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं झालं स्वागत. रवी जाधव येतो बॉलिंग मार्क, कडक स्ट्रोक यार, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिशंट हिट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. वाह भाई वाह, ग्रेट शॉट यार, डोळ्यांना सुकवणारा फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट अप द ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. अक्षरशः मन प्रसन्नित करतं, मन टवटवीत करतं. हे स्ट्रोक जेव्हा बॅटर खेळतात ना एक्स्ट्रा करून, ती वेगळी मजा, एक वेगळा आनंद मिळून दिला तमाम प्रेक्षकांना. खेचला षटकार बॅटमधून येताना अजयच्या. व्हॉट अ शॉट, द मॅग्निफिशंट हिट. बॅकफुटून फटका बसलाय, स्लॅश ऑन डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट. झेल हाती काही संकटात स्कीट होता, जसं फुटबॉल मध्ये स्कीट होता स्कीट झाला. परंतु मित्रा झेल अतिशय महत्वपूर्ण बॅट्समन नुकताच एक दर्जेदार षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या वरून त्याचा झेल अति घाई, थोडं थांबणं गरजेचं होतं. पण स्किटिंग पावसाळीचे आउटफील्ड आणि ते घसरण झाली, झेल सुटला. 2 धावा आणखीन आपल्या नंबरला. धावसंख्या रिद्धी सिद्धीची 11 वर. वायू 11 बोंडकर टीम कॅप्टन प्लीज आपल्याला विनंती आम्ही करतो. टॉससाठी विघ्नेश पाटील टीम कॅप्टन ऑफ द वायू 11 बोंडकोडे. गेल्या वर्षाचा हा चॅम्पियन्स टीम आहे. ग्रेट शॉट यार, व्हॉट अ लवली पंच ओव्हर द लॉंग ऑप्शन. या ओव्हर मध्ये येतो दुसरा षटकार. मॅचचं चित्र पालटून घेणारा कठीण परिस्थिती होती. 2 गडी बाद 1, तिथे मात्र 2 गडी बाद स्कोर पोहोचवली रिद्धी सिद्धीच्या या षटकारने. 18 वर 39 टार्गेट. दुसऱ्यावर बघितले अवघ्या फक्त नवीन खर्च केले होते 3 धावा, 2 करारे झटके. कॅप्टन त्याच्यानंतर योगेश अशा प्रमुख फलंदाजांना त्याने 0 वर. पण त्याने सामन्याचं संपूर्ण सूत्र मत हाती घेतल्यात. ऍक्शनी बॅट्समन अजयने मोठा प्रॉपर बॅटिंग षटकार 2. झेल व्हॉट अ कॅचर, व्हॉट अ मॅग्निफिशंट क्रिएचर. इथे झेल विनयने काय क्लास दर्जादार क्षेत्ररक्षक
विनय मेहरा ज्याने कॅप्टन प्रदीप ठाकूरचा तो लोटांगण घेतलेला लॉंगअपच्या ठिकाणी झेल आणि आता मात्र विकेटच्या पाठी एक अवघड झेल 2 झेल टिपून कॅचेस विन द मॅचेस हे सांगतो विनय. लाजबाब फिल्डिंग या दर्जेदार फिल्डिंगचा एक नमुना पेश करताना वाशी बॉयज वाशी एलिमेंट कडून विनय ज्याचे स्फोटक फलंदाजी फलंदाज बाद करायचा असेल हा झेल सोडणं आपल्याला मुश्किल आपल्याला महागात पडेल हे जाणलं आणि उलट्या देशाने ड्राईव्ह मारली झेल टिपला खेळी समाप्त. इस नाणेफेकीचा गोल कोपरी 40+ चे सन्मान्य ऑलराऊंडर मनोज ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा टॉस वायू 11 बोनकोडे आणि त्याच्या विरोधात यश स्मृती ऐरोली कोलीवाडा. 4 ओव्हरची मॅच. अभि जोशी द टीम कॅप्टन ऑफ यश स्मृती ऐरोली कोलीवाडा या टीमच्या कॅप्टनने इथे टॉस जिंकलेले. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या फ्रेश मॅच प्रत्येक संघाची 4 ओव्हरची नंतर मध्ये एक जिंकलेला टीम असेल आणि ती मॅच असेल त्या संघाची 3 ओव्हरची. लाजबाब झेल इथे स्कोर आहे 18 वर 3 गडी बाद. ज्याची फलंदाजी भर होत होती त्या फलंदाजा विनयनं एक अवघड झेल पहिलं लॉंग ऑफ वरती पण विकेटच्या पाठीमागे गेला आणि तिथे मात्र उलट्या दिशेने ड्राईव्ह म्हणून घेतलेला झेल खेळी झाली समाप्त अजयची. पण जाता जाताना आपलं काम मात्र फत्ते केलं चोख बजावलं. 18 मध्ये 16 धावांची एक ताबडतोब खेळी त्यांनी सजवताना तंबूच्या आसऱ्याला ही सफलता रवी जाधवला मिळाली. पहिल्या षटकाराने मात्र जोरदार स्वागत केलं रवी जाधवचं. अजयने त्यांना डबल पुन्हा एकदा वाईडनं ते षटकार आणि लगेचच मात्र जशा तसं उत्तर देताना विकेट अखेरकार मिळवली. ज्याने आपल्या बॉलरवरती भयानक हल्ला केला होता त्या अजयला तंबूचा रस्ता नापाला भाग पाडलं. दुसरं कर्ज चालू असताना स्कोर आहे रितिसिद्धी 18. 39 बनवायचे आहेत. 4 ओव्हरचा मॅच. येणारे चेंडू आहेत शिल्लक 14 मध्ये आता 21 धावा. ऑफसाईड ऑप्शन घेतलेलं खूप ऑप्शनच्या बाहेर ते पाहिलं आणि त्याला इशारा देत हा वाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते. बॉल तेच राहतील पण धाव मात्र कमी होईल. आता 20 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 20 धावा. बॅटची कडा अभियान तसं अवघड झेल हाता जवळ गेला विनयच्या पण तो झेल अविश्वसनीय टिपलेत. हा झेल अपेक्षित होता कारण बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे विनय सारखा एक मजबूत भिंत त्या भिंतीला वळवून गेला. गोशांगी क्षेत्रात सिंगल मिळते. आलेला नवीन फलंदाज समीर तावडे द बेस्ट बॅट्समॅन टेक्निकली व्हेरी स्ट्रॉंग. समीर खूप भक्कम ज्याचं तंत्र आहे तर भक्कम तंत्र असलेल्या समीर समोर रवीच्या बॅकफुटवर जाताना शास्त्र शुद्ध काय असतं त्याचा जिवंत उदाहरण दिला. व्हॉट अ लवली अप्पर ओव्हर द पॉइंट अँड पॉइंट कव्हर थ्रू द पॉइंट अँड पॉइंट कव्हर. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. डोळ्याच्या पारणे फिरणारा षटकार. धावसंख्या झपकन जाते 26 वर. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे ना. 12 मध्ये जिंकण्यासाठी 13 धावा. अवघी 1 धाव दूर एक्स्ट्रा आहे. 12 गेंद सचिन और 13 रन काफी नजदीक. जो टार्गेट जो लक्ष्य है बहुत करीब खूप जवळ आहे लक्ष्य. 12 चेंडू ते पण क्रिकेट आहे काय होऊ शकतं. इट्स गेम ऑफ चान्स. अतिशय दर्जेदार पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला ओम साई मित्रमंडळ कोपरीगाव ओम साई चषक 2024 आणि त्याचे पहिली मॅच मध्ये रिद्धी सिद्धी एकदम विजयाच्या लक्ष्याच्या जवळ. 12 मध्ये 13 कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. इनसाइड द सर्कल 2 खेळाडू कंपल्सरी असतील हा स्पर्धेचा नियम आहे. 2 दैन्याच्या 30 यार्डच्या दैन्याच्या आत वर्तुळामध्ये 2 शतक ठेवायला लागते. हा अनिवार्य आहे नियम. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 मध्ये तिथे 13 धावांची कंपल्सरी आवश्यकता आहे. समीरच्या मॅट मधून लाजवाब बॅकफुटवर गेला पंच केला आणि अप्पर द ग्रेट शॉट. फर्स्ट वॉज अजय हिट एक्स्ट्रा कव्हर अप द राइज क्लास. क्रिकेट 2 षटकार पाहिले. एक समीर तावडे अँड 1 वॉज अजय. सुपर. 12 मध्ये 13 धावा. निलेश नवीन पहिले हातून काय सुरुवात केली होती नवीनने. ग्रेट बॉलिंग. फक्त अवघ्या 2 करारे जबरदस्त धक्के दिले होते. योगेश आणि कॅप्टनची विकेट. 12 मध्ये राईट अराउंड द विकेट. ग्रेट सुपर प्लेड. ओ स्किट इथे पावसाळ्यात पण दुखापत होऊ नये हे जमीन 21 चरणी प्रार्थना केली का आमच्या लाडक्या खेळाला कोणतीच दुखापत होऊ नये. लाजवाब
इथे मात्र मिळाले, जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलं. लाजबाब. येस, लाजबाब फटकेबाजी. स्कोर आहे 28 आणि बॉलिंग मार्क व निलेश 29 धावा बनल्यात. आता दादाबाईंची आवश्यकता. बॉलिंग मार्क व निलेश पहिल्या 2, नंतर वाईट. 5 चेंडूचा अजून खेळ यावरचा बाकी, तो तब्बल 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी फक्त दादाबाईंची आवश्यकता. राईट आर्म राऊंड द विकेट. गुड नेट एक तमाशा दे पण विनय. ओ दोन झेल ज्याच्या बेस्ट हातामधून मात्र घेतले होते अविश्वसनीय. तिथे दुसरी का केला घोटाळा, कोणतीच आवश्यकता नव्हती. समीर तावडेची विकेट मिस कॉलिंगचा हा बळी. षटकाराने आपले जादू दाखवले होते, परंतु हात खोलण्याच्या अगोदर मात्र विकेट बहाल केली. विकेट खास करून समीरची पडताना बरंच साठी मात्र सॅक्रिफाईस. एक फुल फॉर्म मध्ये आणि भन्नाट फॉर्म मध्ये स्वतःची विकेट मात्र बहाल केली. सॅक्रिफाईस केलं, त्याग दिला. त्याला महत्व इतरवर असणार विश्वास, पण समीरचा तो षटकार कोणतीच आवश्यकता. चेंडू सरळ झेल सोडल्यानंतर अचूक टिपला होता विनयने. कोणती चूक न करता अचूकतेने मात्र धावचीतचा बली मात्र घेतला. समीर परतला. 30 धावा लागल्यात. लक्ष आहे 39, फक्त 9 धावा दूर. तिसरं ओव्हर प्रगती पथावर टीम कडून तिसरं आपलं स्वतःचं. निलेश टाकतो पहिलं. समोर नवीन आहे भरत. इंटू द ब्लॉक. परफेक्टली बॉलिंग येते, परफेक्टली ब्लॉक. एक सिंगल घेतली. दुसरी धाव थोडासा मुश्किल होईल का? डेफिनेटली होणार नाही, कारण चपळताने पोहोचला. रनिंग बिटवीन द विकेट सुपर. अतिशय तेज तरार असं रनिंग बिटवीन द विकेट आणि पाहिलं. ऑन फील्ड खेळपटू धावताना नवीन आले फलंदाज 6व्या क्रमांकावर महेश. इथे धावा मात्र अर्जित केल्या, आपल्या खात्यात जोडल्या भरतने. तो पोहोचलाय वैयक्तिक सार्वत. टीम पोहोचते 32 वर. आता 7 धावांची आवश्यकता. वाशी बॉयज 11 वाशी त्या विरुद्ध रिद्धी सिद्धी चेस करताना 39. आता 32. 7 धाव फक्त दूर. 7 धावांची आवश्यकता. ओनली 7 रन रिक्वायर्ड टू विन दिस वेरी फर्स्ट मैच. रिद्धी सिद्धी कोपरी बॉलिंग मार्क कर रहा है निलेश. एक डीप मिड विकेट, डीप कॉर्नर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कप, डी स्कोर ऑफ द पॉइंट. राइट आर्म राउंड द विकेट. तेज तरा चेंडू अतिशय भन्ना क्लीन बोल्ड. ओ माय गॉड. भरत परतला. समीरची मध्ये पडलेले त्याचे तो संवाद जुळला नाही. मिस कॉलिंग आणि बॅकची कडा च्या अगोदर क्लीन बोल्ड. समची कडा घेतली. त्रिपलाची दांडी गोल. आणखी एक झटका. रिद्धी सिद्धी कोपरी. भरत परतला आघाडीला येताना, ज्याने स्वतःच्या खात्यात 7 धावा जोडल्या. टीमची धावसंख्या 32 असताना 7 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याची. परतला भरत. परत तंबूच्या आसरेला. 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 मध्ये आता 7 धावा. 8 चेंडू 7 कंपल्सरी टार्गेट. हार्ड लक मी म्हणेन. मोनकोड येते ते झलकावलं अर्धशतक, परंतु मिस कॉलिंग झाली. समीरचा लाजबाब अप्परकर ओव्हर द कव्हर पॉइंट. त्यानंतर त्याने सॅक्रिफाईस केलं हरकत नाही भरतसाठी, पण भरतनं जास्त त्याच्या नंतर काय करता आलं नाहीये. क्लीन बोल्ड दांडी मात्र गुल आणि विकेट मात्र अर्जित केली निलेश. 4थी विकेट काढून दिली वाचू बॉयज 11 वाचू टीमला निलेशने. नवीन फलंदाज इन ॲट क्रमांक 7 वरती सोनू. फहीम खान लाजबाब चेंडू. सिंगल उचली बार. सिंगल मिळाली. लाजबाब. आता मात्र गोलंदाजाला सहाय्यक पोषकाचं वातावरण मी म्हणेन, कारण बरसात जाते. पावसाची बरसणार होते. पाऊस खेळपट्टीवर कोसळणार. त्यांचं होणार सिंचन स्कीट होण्याची ही अपेक्षा आहे. बऱ्याच वेळा होतं स्कीट होतं, परंतु बॉलरला फक्त केंद्रित करायचं लाईन अँड लेंथ. या 2 गोष्टी जोडल्या तर बंबेरी उडू शकतो बॉलर
बॅट्समॅनची. इथे ती संधी मात्र बॉलरच्या हाती चालून आलेलं, पण ऑप्शन हेच करायचं होतं. फक्त लाईन आणले, ओव्हरची झाली इथे तिसऱ्या समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रिद्धी सिद्धी कोपरी पोहोचलाय 33 वर. 6 चेंडू मध्ये 6 धावा. व्हॉट अ मॅच. मॅच कुठे होती? 12 मध्ये 13 आणि ओव्हर मध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अवघ्या 6 धावा खर्च केल्या. 6 ने 7 नसतील ना, 7 असतील का 13 होते ना 12 मध्ये 7 असतील. 7 धावा फक्त खर्च केले. उरलेले चेंडू शिल्लक 6 मध्ये 6 आणि ज्या बॅटरने बॅटिंग करताना खऱ्या अर्थाने हात दिला तो बॉलर मात्र तो बॅट्समॅन बॉलरवरती 6 मध्ये 6 असताना बॉलिंग मार्कवर प्रसाद पहिली सिंगल. आता उरलेले 5 चेंडू 5 मध्ये 5. समोर आहे महेश आहे समोर रिद्धी सिद्धीकडून 5 चेंडू आणि 5 धावा. काय होऊ शकतं? कंपल्सरी टार्गेट. 2-3 चेंडू जर निर्धाव केला प्रेशर बिल्टअप करेल. बघा प्रेशर कोण घेतोय, प्रेशर मध्ये कोण निकळतोय. प्रेशर घेतला बॅटरने, दांडी गोल ऑफ साइड ऑफ स्टंप, सरळ आढळला ऑफ स्टंपला, दांडी वाकवली. त्रिफलाची बाद होताना महेश परतला 5व्या विकेटच्या रूपामध्ये तंबूच्या असलेला. 5 गडी बाद. इथे स्कोर आहे रिद्धी सिद्धी 34. आता 4 चेंडू आणि 5. व्हॉट अ मॅच. पहिलाच मॅच कडक. पावसाची बरसात, ते साचलेलं खेळपट्टीच्या पृष्ठभागावर पाणी, त्याचा घेतलेला उठवलेला लाभ बॉलरने हे अपेक्षित होतं. फक्त अचूकतेने बनणारा मॅच कोणत्या बाजूने झुकवू शकतो ही संधी आलेल्या बॉलरला. टिचून गोलंदाजी गेले तर मात्र खरं नाहीये रिद्धी सिद्धी कोपरी. आता 4 मध्ये 5. 4 चेंडू 5 धावा. हलकीची चूक मागात पडेल बॉलरला आणि एखादा फटका विजयाच्या दिशेने पाऊल टाकेल. एक फक्त परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि 2 चेंडू सटीक लाईन. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल. व्हॉट अ मॅच. वाशी बॉयज 11 वाशी आणि रिद्धी सिद्धी जोरदार पावसाची बॅटिंग. इथे बॅटिंग मात्र थोडीशी मॅन झालेली आहे, ती खामोश झालेली आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामध्ये चाललेला खेळ आहे वाशी बॉयज वाशी आणि त्या विरुद्ध रिद्धी सिद्धी कोपरी याच गावचा यजमान संघ झडपडतो, संघर्ष करतो. 4 मध्ये 5. 4 चेंडू 5 धावा. काय मॅच आलाय सचिन. लवली मॅच. पहिलाच उद्घाटनानंतर रंगलेला सामना. 4 मध्ये 5. ओम साई मित्रमंडळ कोपरी गाव ओम साई चषक 2024. प्रसाद रायटा मोर्द विकेट. ओ ओ ओ ओ ओ ओ उंची जास्ती. एक मात्र दिलेली ताकीद. एक ताकीद दिली. गिवन 1 वॉर्निंग. आता 3 मध्ये 5. 3 चेंडू 5 धावा. ओ माय गॉड इज अनदर कॉट बियॉन्ड द स्टंप. हो मी म्हटलेलं होतं पावसाची झाले तर अचूक भर दिलं तर खरं नाही. आता 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 मध्ये 5. मॅच कुठे होती. 6 चेंडू 6. पावसा हेच करतो फक्त नियंत्रण. सटीक लाईन ठेवली तर मग खरं नाही आणि तेच होताना 6 मध्ये 6 मॅच आणली. 2 चेंडू आणि 5. व्हॉट अ कडक मॅच. ओम साई मित्रमंडळ कोपरी गाव ओम साई चषक 2024 पावसाळ रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि तिथे मॅच मात्र रंगताना या भर पावसामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी 2 चेंडू आणि 5. समीर तावडेची ती विकेट. इथे टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. प्रसाद राईट आर्म होतो 5वा चेंडू. 2 चेंडू 5. ओ बॅट सटकली. चेंडू विकेटच्या पाठीमागे सिंगल अर्जित केली. आता 1 चेंडू आणि 4. 1 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच यार. बॅटिंग करताना संघाला धावा मिळत होता तेव्हा उभा राहिला हात प्रसाद. जर 6 चेंडू मध्ये 6 असताना मॅच घेऊन आता 1 चेंडू 4. व्हॉट अ कडक मॅच. समोर चेंडू खेळण्यासाठी येत आहे निलेश. सोनू आहे समोर. 1 चेंडू आणि 4. कडक मॅच यार. राईट आर्म ओव्हर विकेट. बॅट फेकली. मॅच फिनिश. What a lovely match. Great bowling, great all-rounder performance of the वाशी बॉयज वर्सेस हा 28 नाबाद 6 चेंडू 6 डिफेंड. मॅच 100. कसा मॅच एखादा खेळाडू जिंकू त्याचे जिवंत उदाहरण प्रसादच्या रूपामध्ये.
प्रसादच्या रूपामध्ये मॅच जवळ होती. 12 चेंडू 13, 6 मध्ये 6. नंतर प्रसादने मॅच आले 1 चेंडू 4. होत्याचा नव्हतं. हार्ड लक रिद्धी सिद्धी कुपरी. इथला प्रवास मात्र आपला समाप्त. काही होऊ शकतं. मी म्हटलं पडणारा उदाहरण बॅटलक म्हणायला लागेल, दुर्दैव म्हणायला लागेल. कोपरी गाव रिद्धी सिद्धी जोरदार पावसाची हजेरी लावली. हजेरीने मात्र एक वेगळं रूप धारण केलं प्रसाद या गोलंदाजाने. त्याने टप्पा नियंत्रण ठेवला सट्टिक लाईननंतर आणि तिथे मात्र भंबेरे उडताना रिद्धी सिद्धी कोपरीचे सर्व बॅट्समॅन ऑन द मॅच. अनबिलिव्हेबल मॅच सचिन, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय मॅच. इथे 3 धावाने मॅच मात्र गमावून बसली. निसर्ग